नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा जी के ऑफ स्टडी या चॅनलमध्ये। तर आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती इतिहास सराव संच 2026 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो पहा, भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे बी, लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष हे ॲनी बेझंट होत्या। ऑप्शन क्रमांक बी याचा आन्सर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो पहा, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सामवेदामध्ये याचा उल्लेख केलेला आहे। प्रश्न क्रमांक चौथा, 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो पहा, याचा आन्सर आहे रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झालेला आहे। प्रश्न क्रमांक पाचवा पहा, 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कुणी केले? तर 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व विद्यार्थी मित्रांनो नानासाहेब पेशवे यांनी केले। ऑप्शन क्रमांक क याचा आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 6वा, सायमन कमिशन भारतात कधी आले? तर विद्यार्थी मित्रांनो पहा, सायमन कमिशन भारतात हे 1928 आले। ऑप्शन क्रमांक हे याचा आन्सर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 7वा, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर विद्यार्थी मित्रांनो पहा, काँग्रेसमध्ये फूट हे सूरतच्या अधिवेशनामध्ये पडले। ऑप्शन क्रमांक ए याचा आन्सर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली? भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर ब आहे, 1885ला भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आहे। प्रश्न क्रमांक 9, आर्य समाजाची स्थापना कुणी केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना कुणी केलेली आहे? तर याचा आन्सर आहे आर्य समाजाची स्वामी दयानंद सरस्वती। आन्सर आहे अ। प्रश्न क्रमांक 10वा, सुधाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर विद्यार्थी मित्रांनो पहा, सुधाकर हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकरने। ऑप्शन क्रमांक हे याचा आन्सर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 11वा, आर्य महिला समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आर्य महिला समाजाचे संस्थापक हे पंडिता रमाबाई आहेत। ऑप्शन क्रमांक क याचा आन्सर बरोबर आहे। तर पहा ऑप्शन क्रमांक 12वा, लोकहितवादी खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, लोकहितवादी खालीलपैकी गोपाळ हरी देशमुख यांना म्हटले जाते। ऑप्शन क्रमांक क याचा आन्सर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 13वा, चाफेकर बंधूंनी खालीलपैकी कोणाची हत्या केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, चाफेकर बंधूंनी ही खालीलपैकी रायटची हत्या केलेली आहे। ऑप्शन क्रमांक क याचा आन्सर बरोबर आहे। तर प्रश्न क्रमांक 14 पहा, भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर विद्यार्थी मित्रांनो, भूदान चळवळ ही विनोबा भावे यांनी सुरू केली। ऑप्शन क्रमांक के यांचा आन्सर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 15वा, मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक नवाब सल्ली मुल्ला होते। ऑप्शन क्रमांक हे आन्सर बरोबर आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा, शेअर करा आणि नक्की फॉलो करून घ्या। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसाठी। पाहत राहा जी के ऑफ स्टडी चॅनल। थँक्यू।